जयंत पाटलांनी करून दाखवलं. सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील नाव नाही. पाटलांनी ईश्वरपूर राखलं. आपलं नाव ऐकलं नाही असं या की गाव नाही. सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील माझं नाव. ऐकलं? भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शांत संयमी अशी प्रतिमा असलेल्या जयंत पाटलांनी दिलेला हा इशारा. नगरपालिका निवडणुकीत आमदार जयंत पाटलांनी आपली ताकद दाखवत विरोधकांना आसमान दाखवले. सांगली जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या ईश्वरपूर नगर परिषद निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं 30 पैकी 23 जागा जिंकून विरोधकांना धूळ चारली आणि एक हाती सत्ता मिळवली. त्यामुळेच जयंत पाटील समर्थकांनी ईश्वरपूरमध्ये लावलेले बॅनर्स लक्षवेधी ठरत आहेत. सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील नाव नाही अशा आशयाचे बॅनर आहेत. या वाळवा विधानसभा, इस्लामपूर किंवा ईश्वरपूर विधानसभा मतदारसंघ जो आहे हा विकासासाठी आणि अतिशय सुजाण नागरिकांचा प्रचंड मोठी इतिहासाची परंपरा असणारा हा मतदारसंघ तालुका आहे. इथं चांगलं काय आणि वाईट काय हे ओळखणारी चाणाक्ष मतदार आहेत. त्यांचा आशीर्वाद आज नाही 40 वर्ष सतत मला लाभलेला आहे. ईश्वरपूरमध्ये खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभा घेतली होती, तर भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 2 दिवस तळ ठोकला होता. तरीही राष्ट्रवादीचीच सरशी झाली. नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे आनंदराव मालगुडे विजयी झाले. भाजपला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 3 जागांवर समाधान मानावं लागलं. निवडणुकीआधी पडळकरांनी जयंत पाटलांचे वडील राजाराम बापू यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरून शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे पडळकरांची तक्रार केली होती. मात्र या खालच्या पातळीवरील टीकेला जयंत पाटलांनी कृतीतून उत्तर दिलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.